जय बाळूमामा, जय मल्हार, मल्हारी मार्तंडाच्या नावानं चांग भलं. नमस्कार मित्रांनो, मी रणदेव आहे. आपण आलेलो आहेत पुन्हा त्या समृद्धीच्या पुलाखाली, जिथं आपला मोस्ट व्हायरल व्हिडिओ व्हायरल झाला होता. बघूयात 2026चा हा तिसरा पार्ट, याच्यामध्ये होता काय काहीतरी व्हायरल. आजचा टॉपिक आहे 2026मध्ये शेळीपालन करायचं असेल तर किती पैसे लागतील शेळीपालन चालू करायला. कारण बजेट बी अंदाज काढावा लागतो ना भाऊ. कारण मला फोन येतात, रणदे भाई शेळीपालन करायचं आहे, किती पैसे लागतील. तो प्रश्न ऐकला की माझं थोडंसं मन नाराज होतं. त्याच्या मागचं कारण असं आहे, माणूस राहतं कामात आणि भस्कनमध्ये फोन करताना असे बेकार प्रश्न विचारले का मला लय बेकार वाटतं. बेकार प्रश्न का म्हणलो मी, कारण हे बघा, शेळीपालनाला बजेट किती लागणार हे तुमच्यावर डिपेंड आहे पूर्णपणे. तुम्हाला शेळीपालन करायचं कसं आहे, किती शेळ्यापासून करायचं आहे हे तुम्ही विचार केला का, कोणत्या शेळ्या घ्यायच्या हा तुम्ही विचार केला का, तुमची घरची जमीन आहे का हा तुम्ही विचार केला का, त्याच्यानंतर तुम्हाला चारा नियोजन करायचं आहे का हा तुम्ही विचार केला का, तुमचा चारा कोणकोणता आहे हा तुम्ही विचार केला का, तुमच्याकडं जनावरं कोणकोणते मिळतात, कसे मिळतात हा तुम्ही विचार केला का. तर या सर्व गोष्टीचा विचार जर आपण केला त्यावेळेला आपल्याला शेळीपालनातलं बजेट हे समजत असतं. त्याच्यामुळं मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एक नॉर्मल 2026मध्ये शेळीपालन जर करायचं म्हटलं तर किती बजेट नॉर्मली आपल्याला लागेल. चला तर मग मित्रांनो, सर्वप्रथम सुरुवात करूया की तुम्हाला शेळीपालन कसं करायचं. बंदिस्त करायचं, फिरस्ती करायचं, अर्ध बंदिस्त करायचं, नेमकं करायचं कसं. आपण सगळ्यात टॉपमोस्ट हे धरूयात. सगळ्यात बिकट परिस्थिती म्हणजे काय, माझ्याकडे जमीनही नाही आणि काहीच नाही ना, आधी मला आता शेळीपालन करायचं आहे तर मला किती पैसे लागतील. हे बघा, कमीत कमी एक माणूस फिरता राहील ह्या हिशोबानं आपल्याला शेळीपालन करायचं असतं. मी पहिलेही सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर अजूनही पार्ट येतील. शेळीपालन कोणी करावं याच्यावर एक पार्ट 100% येणार आहे. जर तुमच्याकडं पुढच्या 1-2 वर्षाचं खाण्यापुरते पैसे असतील तर तुम्ही शेळीपालनात उतरा. त्याच्यामध्ये कारण असं आहे, पुढच्या 2 वर्षात एका वर्षामध्ये शेळीपालनातून तुम्हाला पैसे मिळतील नाही मिळतील याचं काही सांगता येत नाही सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणजेच काय, जर मी आज शेळीपालन करायचा निर्णय घेतला ना, आज शेळ्या आणल्या तर पुढच्या 2 वर्षापर्यंत याच्यात काही गॅरंटी नसते की याच्यातून तुम्हाला पैसे मिळतील. हो, 2 वर्षात तुमचं शेळीपालन फिक्स एकदम नॉर्मली रेंजमध्ये येऊन जातं आणि तिथून पुढं तुम्हाला पैसे यायला सुरुवात होतात. 2 वर्षात तुमची नोकरी फिक्स होऊन जाते या शेळीपालनात. पण 2 वर्षापर्यंत याच्यातून पैशाची आशा करायची नसती, कारण याच्यामध्ये बरेचसे लॉस असतात. त्याच्यानंतर शिकून घेण्यासारखं बरेचसे मुद्दे असतात. त्याच्यानंतर जनावरंही तेवढे पाहिजे की त्याच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे. 2 आणि 5 शेळ्यामध्ये तुम्हाला मिळणार तरी काय आहे, एक नोकरी सोडून. ही बी गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. नॉर्मली रेंजमध्ये जर धरलं, माझ्याकडे जमीन नाही आहे, मला शेळीपालन चालू करायचं आहे, तर कमीत कमी 7 ते 10 शेळ्या तुम्हाला घ्यावे लागेल. कमीत कमी 5-7 शेळ्या तुम्हाला घ्यावे लागेल. नॉर्मली जर गावरान शेळी म्हटली तर 15,000 रुपयाच्या आसपास आता सध्याच्या काळात गावरान शेळी मिळते. गाभण किंवा मग 2 पिल्लावाली घ्यायची म्हणली तर 18,000 ते 20,000 रुपयाला गावरान शेळी मिळते. 17, 18, 20 क्वालिटीमध्ये कशीही घेतली तर मग ती 10, 12, 15,000पर्यंत मिळून जाते. क्वालिटीमध्ये शेळी घ्यायची म्हणली तर एक ॲव्हरेजली 15,000 रुपये तुम्हाला एका शेळीला लागणार आहे. आता ही समोर दिसत असलेली गावरान शेळी आहे. अशी गावरान शेळी जर खाटी जरी घ्यायची म्हणली तर 12-15,000 रुपये लागतात बघा. आता ही शेळी मला एका जणानं 25,000 रुपयाला मागितली होती मागच्या वेळी, ज्या वेळेला ही इवेली होती. 3 बोकडं होती तिच्या खाली त्यावेळेला. मग अशी शेळी घ्यायची म्हटल्यानंतर पैसेही तसेच लागतात. आता हिची मार्केट एवढं का वाढलं, कारण हिला एका टायमाला 1.5 लिटरच्या आसपास दूध आहे. तर मग अशी शेळी जर घ्यायची म्हटली तर 15,000 ते 20,000 रुपये तुम्हाला मार्केटमध्ये लागणार आहे. पण नॉर्मली एका माणसाला बजेट जर बघायचं म्हटलं, शेळीपालन करायचं असेल तर 5 शेळ्यांना कमीत कमी 1,00,000 रुपयाचं बजेट तुम्ही धरून चालायचं मित्रांनो. मग त्याच्यामध्ये तुमच्या 5 शेळ्या येतील. जर तुमच्याकडं थोडाफार खुराकाचा खर्च करायचा असेल तर खुराकाच्या खर्चाला एक 5-1,000 रुपये तुम्हाला लागणार आहेत. आणि जर गोठा नॉर्मली जरी बांधायचं म्हटलं तरी 20-1,000 रुपये गोठ्यावर खर्च होतातच. कशी 2-5,000 रुपयाची गव्हाण, त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये पत्रे, स्टील वगैरे असं थोडंसं जाळी वगैरे मारून थोडंसं होऊन जातं. 20-1,000मध्ये चांगलं एक 5-10 शेळ्यांचं नियोजन होतं. तर मग नॉर्मली बघितलं तर 1,00,000 रुपये आणि वरती 10-20,000 रुपये जर म्हटले तर तेवढ्यामध्ये तुमचं नॉर्मली गावरान शेळीपालन चालू होतं.
काठेवाडी करायचं म्हटलं तरीही तुम्हाला 1.25 लाख रुपयाच्या आसपास पैसे लागणार आहे नवीन शेळीपालन करायला. जर तुम्हाला बोकड पालन करायचं ठरलं मित्रांनो, तर बोकड पालनामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे तुम्हाला पिल्लू संगोपनाचा अनुभव पाहिजे. आता पिल्लू संगोपनाचा अनुभव नसल्यामुळं बोकड पालनामध्ये लॉस हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. कारण मार्केटमधून बोकडं घ्यायचे म्हटल्यावर 4 ते 5 हजार रुपयाच्या रेंजनं बोकडं घेणं आहे आणि कमीत कमी 20 एक बोकडं तुम्हाला घेणं आहे, 10 बोकडं तरी घेणं आहे, जेणेकरून तुम्हाला ते सांभाळल्यानंतर काहीतरी मिळणार आहे. तर नॉर्मली जर 10 बोकडाची रेंज प्राईस धरली आपण तर 5,000 रुपये तुम्हाला लागणार आहे सुरुवातीला. कमीत कमी 4.5 ते 5,000 म्हणजे 45 ते 50,000 रुपये तुम्हाला खरेदीमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये त्यांच्यावर होणारा खर्च तुम्ही धरू शकता. नॉर्मली एक 2-2.5 हजार रुपये खर्च एका बोकडावर होतोच 3 ते 4 महिन्यामध्ये. 2,000 हजार रुपये खर्च धरा तरी 7-7 हजार रुपयाला तुम्हाला तो बोकड पडणार आहे. असं तुम्ही नॉर्मली जर धरलं तर 70,000 रुपयाच्या आसपास तुम्हाला पैसे लागणार आहे बोकड पालन जरी चालू करायचं म्हटलं तर. पण त्याच्यामध्ये एक रिस्क अशी आहे, बोकड पालनात तुम्हाला पैसे मिळतीलच याचा भरोसा नाही सुरुवातीच्या काळामध्ये, आणि मिळाले बी तर थोडेफार मिळतील. 20-30 हजार रुपये तुम्हाला एक 3-4 महिने सांभाळून मिळणार आहेत. तर मग त्याच्यापेक्षा 10-12 हजाराची नोकरी केलेली परवडते एवढं आपदून. तर मग थोडंसं क्वांटिटीमध्ये काम करायचं जर बोकड पालन आणि कोकरू पालन वगैरे करायचं म्हटलं तर. कारण मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहेच आणि वेळ पण इन्व्हेस्ट करायचा आहे. तर तिथं क्वांटिटी महत्त्वाची असते, जेणेकरून आपल्याला ते सांभाळायला बी परवडलं पाहिजे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. शेळीपालनात तसं नाही आहे, 5च्या 10 ॲटोमॅटिकली होत चालतात. तसं बोकड पालनामध्ये तुम्हाला दरवेळी नवीन लॉट खरेदी करावा लागतो. ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर शेळीपालन करायचं म्हटलं तर तुम्हाला अजूनही काही गोष्टींचा पाठपुरावा करणं आहे. तो म्हणजे काय, तुम्ही असलेल्या जागेमध्ये किंवा तुम्ही जिथं शेळीपालन चालू करणार आहात तिथं जागा कोणती आहे, सिटी एरिया आहे का फिरस्तीमध्ये तुम्ही खेड्यागावामध्ये बांधाऱ्याला चालून शेळीपालन करू शकता. त्याच्यामागचं कारण असं, जर तुम्हाला बंदिस्त शेळीपालन करायचं ठरलं तर तुम्हाला कमीत कमी घरचं एक 10 शेळ्या सांभाळायला कमीत कमी अर्धा एकर रान तरी तुम्हाला हिरवं लागेल. त्याच्यामागचं कारण असं आहे की मग तुम्हाला सुरुवातीला डायरेक्ट मुरघास कोणी आणून देणार नाही, तूर भुसा कोणी आणून देणार नाही, हरभरा भुसा कोणी आणून देणार नाही. हां, ते जर ऑलरेडीच तुमच्याकडं असेल तर मग शक्य आहे थोडंफार रान कमी असेल तरी चालेल. पण कमीत कमी 20 गुंठे रान जर असेल तर तुमच्या शेळ्या आबाद राहतात. 10 शेळ्या, त्यांची पिल्लं वगैरे सगळं व्यवस्थित राहतं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. जर बंदिस्त करायचं म्हटलं, टेरिसवर वगैरे करायचं म्हटलं तर मग तिथं खर्च वाढणार आहे, तिथं अजून खर्च होणार आहे तुमचा. ते शेळीपालन सोपं नाही आहे, पण होऊ शकत नाही अशातला काही भाग नाही. कारण बरेचसे लोक आहेत, आमच्या ताई आहेत कर्नाटकच्या, नाव घेत नाही, पण त्यासुद्धा टेरिसवर शेळीपालन करतात. आमचे संभाजीनगरचे एक दादा आहे, सानेन शेळ्या आहे त्यांच्याकडे, टेरिसवर शेळ्या सांभाळलेल्या आहेत. हैदराबादी शेळ्यासुद्धा आहेत, टेरिसवर शेळ्या सांभाळतात. म्हणजे अशातला काही विषय नाही की शेळीपालन होऊ शकत नाही. करणारा कुठेही करतो, कसाही करतो, फक्त जिद्द लागते. पण ते मेहनत घेण्याची तयारी असेल तरच करावं असं माझं म्हणणं आहे. नॉर्मली जर म्हटलं सध्याच्या काळात शेळीपालन करा, तुम्हाला 1-1.25 लाख रुपये तुम्हाला आरामात लागणार आहेत. मोठा खर्च धरला तरी बी 5-7 शेळ्या तुम्हाला त्याच्यामध्ये येतील. तुमचा खुराकाचा खर्च, तुमचं शेडचं नियोजन, तुमचं सगळं मग त्याच्यामध्ये नियोजन होईल. मेंढी पालन करायचं म्हटलं तरी 10-12 हजार रुपयाला मेंढी मिळते बघा. 12 हजार रुपयाच्या आसपास मेंढी जर घ्यायची म्हटली, आता मी ही मेंढी तुम्हाला सांगतो, ही मेंढी मी 10 हजार रुपयात खरेदी केलेली आहे. आता तुमच्यासोबत काय लपवायचं, ते खाटी मेंढी आहे, 10 हजार रुपयामध्ये खरेदी केलेली आहे. पण ही आज बी विकायची म्हटली तर 15-16 हजार रुपयाला विकते ही मेंढी. क्वालिटीवर डिपेंड असतं. मेंढी बी जातवान आहे, अर्धा लिटरच्या प्लस दूध एका टायमाला देते ही मेंढी. संध्याकाळी तुम्हाला दूध काढून पण दाखवल की माझी मेंढी किती दूध देते ती. पण नॉर्मली जर आपण म्हटलं तर एक नॅचरली बघितलं तर तुम्हाला 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाखाच्या आसपास बजेट सध्याच्या काळात शेळीपालनाला ठेवणं आहे, जेणेकरून तुमचं नॉर्मली शेळीपालन चालू होईल. आता बघा, याच्यामध्ये तुमचा खुराकाचा खर्च धरला आपण 5-7 हजार रुपये खर्च, जास्त काही होत नाही. त्याच्यानंतर गव्हाणी वगैरे धरल्या 5-7 हजार रुपयाच्या, आणि मेनली तुम्हाला जनावरांवर खर्च करायचा आहे. आणि त्याच्यानंतर गोठ्यावर थोडं 20-22-25% खर्च करायचा आहे, जेणेकरून जनावरांना राहायला व्यवस्थित ऊन, वारा, थंडी याच्यापासून संरक्षण होईल. या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. पावसाळ्याचं नियोजन त्याच्यातच तुम्हाला करणं आहे, पिल्लांचं संगोपन त्याच्यात करणं आहे, आणि चारा नियोजनसुद्धा त्याच्यातच करणं आहे. बाकी अजून कोणकोणते मुद्दे आहेत जे की घेण्यासारखे आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण एक मोठा खर्च सांगितला तुम्हाला की 2026मध्ये जर शेळीपालन चालू करायचं असेल तर एक
1.25 लाख 1.5 लाख रुपये तुम्हाला कमीत कमी 5-7 शेळ्यापासून चालू करण्यासाठी लागेल. हां, जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात शेळीपालन करायचं आहे, NLM सारख्या स्कीमवर शेळीपालन करायचं आहे, पर्सनली माझा सल्ला पाहिजे असेल तर 87 66 93 14 08 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. 500 रुपये फीज एका वर्षाची घेतो आपण मार्गदर्शनाची. तुम्हाला तुमच्या फार्मवरती असलेले पिल्लू संगोपन कसे करायला पाहिजे, त्याच्यानंतर त्यांना मेडिसिन काय दिली पाहिजे, 1 वर्षामध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपच्या बॅकअप सपोर्ट देऊन मदत करत असतो. तर जर कोणाला त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं असेल नक्की सांगा. बाकी फ्रीची माहिती आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. एक चांगली कमेंट करा, कुठून तुम्ही बघताय 100% मला सांगा. बाकी बोकड बघू शकता तुम्ही, आता फट्टा लावलेला आहे कारण घरच्या शेळ्या आपल्याला लागवड करायच्या नाही. ह्या आपण विक्रीसाठीच्या शेळ्या आणलेल्या आहे आणि ग्राहक जे असतात त्यांना गाभण शेळ्या लागतात. तर 1 महिना 2 महिने यांना सांभाळून कच्च्या गाभणा शेळ्या आपण विकणार आहोत. त्याच्यासाठी हा बोकड आपण ठेवलेला आहे. बाकी धन्यवाद मित्रांनो, लव यू ऑल. असंच रंदेवायाला फॉलो करीत राहा आणि मेंढी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या आठवड्यामध्ये आणखीन एक मेंढी तुम्हाला हिला जॉईनमध्ये दिसेल. कोकरावली मेंढी आपण 1 मेंढी तरी मी आणणार आहे कारण माझं आता यूट्यूब पेमेंट पडलेलं आहे. त्या पेमेंटमध्ये 1 मेंढी तरी माझी ॲटोमॅटिकली येऊन जाईल. म्हणजे मला मेंढ्या वाढवायच्या आहे पण ते वरच्या खर्चातून कशा करता येईल मी ते प्रयत्न करत असतो. तर पुढच्या आठवड्यामध्ये मेंढी तुम्हाला दिसेल आणि 1-2 दिवसांनी आपल्या नवीन शेळ्यांचा लॉटसुद्धा येणार आहे. 50-60 शेळ्या असतील, काही 25-30 शेळ्या गाभणा असतील, काही पाठी असतील आणि 30-40 शेळ्या या दुधाच्या असतील. अशा 50-60 शेळ्या 70 शेळ्या आपण आणणार आहोत. लवकरात लवकर संपर्क करा, त्वरा करा. धन्यवाद. खाली नंबर दिलेला आहे.